नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. कारण मार्व्हलने असा बॉम्ब टाकलाय की पूर्ण इंटरनेट हादरलं. होय मित्रांनो, क्रिस इव्हान्स परत आलाय कॅप्टन अमेरिका म्हणून. आज आपण पाहणार आहोत अव्हेंजर डूमडेचा नवीन टीझर. या क्रिस इव्हान्सचा रिटर्न खरंच काय सांगतो? बेबी सीनचा अर्थ काय? मल्टिव्हर्स थिअरी आणि शेवटी माझा हॉनेस्ट रिव्ह्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी आपण पाहणार आहोत एक माइंड ब्लोइंग थिअरी. टीझरबद्दल बोलायचं झालं तर टीझर हा खूप छोटा आहे. पण लक्षात ठेवा, मार्व्हलची एक खासियत आहे, लेस फुटेज मोर क्वेश्चन. टीझरमध्ये आपण पाहतो की कॅप्टन अमेरिका एका बाईकवरून येतो आणि एका घरात जातो आणि शॉकिंग म्हणजे तो एका बाळाला उचलतो आणि शेवटी स्क्रीनवर एक टेक्स्ट येतं, स्टीव्ह रॉजर्स विल रिटर्न इन अव्हेंजर्स डूम्सडे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, क्रिस एव्हन्स परत कसा आला? एंड गेममध्ये तर स्टीव्ह रॉजर्स रिटायर झाला होता. हो, त्याने त्याची सील सॅम विल्सनला दिली होती आणि त्याचं उरलेलं आयुष्य जगण्यासाठी तो पेगी कार्टरकडे पास्टमध्ये गेला होता. त्यामुळे तुम्हाला वाटलं की कॅप्टन अमेरिकेची स्टोरी संपली? पण लक्षात ठेवा, मार्व्हेल म्हणजे नो वन इज एव्हर रिअली गॉन. मल्टिव्हर्स, टाईम ट्रॅव्हल, व्हेरियन्स या सगळ्यामुळे क्रिस एव्हन्सचा रिटर्न लॉजिकल बनतो. तर सगळ्यात चर्चेचा मुद्दा असा की हे बाळ कोणाचं आहे? त्याच्या काही फॅन थिअरी आहेत. त्यातली पहिली म्हणजे स्टीव्ह रॉजर्स आणि पेगी कार्टरचं बाळ. हे बाळ स्टीव्ह रॉजर्स आणि पेगी कार्टरचं असू शकतं. कारण आपला कॅप्टन एंड गेमनंतर पेगी कार्टरकडे पास्टमध्ये परत गेला होता. त्यामुळे हे बाळ त्याचं असू शकतं. दुसरी थिअरी म्हणजे मल्टिव्हर्सल व्हेरियंट. आपल्याला जो स्टीव्ह माहिती आहे तो हा नाहीच आहे. हा दुसऱ्या युनिव्हर्समधला कॅप्टन अमेरिका असू शकतो. माझ्या मते दुसरी थिअरी मला जास्त स्ट्राँग वाटते. कारण अव्हेंजर डूम्सडे म्हणजे मल्टिव्हर्सल कॅओस. आता काही लोक विचारतील, सॅम विल्सनचं काय? सॅम विल्सन आता कॅप्टन अमेरिका राहणार की नाही? तर माझ्या मते हो, तोच कॅप्टन अमेरिका राहणार. क्रिस इव्हान्सचं रिटर्न म्हणजे सॅम विल्सनला रिप्लेस करणं नाही, तर ती एक लिगसी मूव्हमेंट असणार आहे. जसं की स्पायडरमॅन व्हेरियन्स, डॉक्टर स्ट्रेंज व्हेरियन्स, तसंच मल्टिपल कॅप्टन अमेरिका. मार्व्हेलसाठी हा सिनेमा खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण यात सगळे अव्हेंजर्स एकत्र येणार आहे. त्यात फॅन्टॅस्टिक फोर आणि एक्स-मेन पण असणार आहेत. एक रूमर असे आहे, की रॉबर्ट डाउनी ज्युनियर हा डॉक्टर डूमचं काम करणार आहे. जर हे खरं असेल, तर हा सिनेमा इन्फिनिटी वॉरपेक्षाही मोठा असणार आहे. टीझर खूपच शॉर्ट असला तरी नॉस्टॅल्जिया 10 आउट ऑफ 10, हाइप 10 आउट ऑफ 10, मिस्ट्री 10 आउट ऑफ 10. मार्व्हेलने परत एकदा प्रूव्ह केलंय, की इमोशन्स ग्रेटर दॅन ॲक्शन्स. आता मला सांगा, तुम्हाला हा टीझर बघून काय वाटतं? हा ओरिजिनल स्टीव्ह आहे, की मल्टिव्हर्स व्हेरियंट? आणि हे बाळ कोणाचं आहे? हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा मार्व्हेल अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.